गोंदिया शहरातील ज्वेलर्सच्या 30 किलो चांदी चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 48 तासात छडा लावला। 50 किलो चांदी कुरिअरने मागवण्यात आली होती, मात्र यात 30 किलो चांदी चोरीला गेली होती। पोलिसांनी आरोपीला अटक करत मुद्देमाल देखील जप्त केला आहे। गोंदिया शहरातील रोहित ज्वेलर्स यांनी मोबाईल ॲपद्वारे राजकोट इथून 50 किलो चांदी खरेदी केली होती। कुरिअरने 50 किलो चांदीचे 20 किलो आणि 30 किलो असे 2 पार्सल पाठवण्यात आले। 20 किलो चांदीचं पार्सल मिळालं, मात्र उर्वरित 30 किलो चांदी त्यांना मिळाली नाही। याविषयी दुकानदारानं गोंदियाच्या सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र या चोरीचा अवघ्या 48 तासात शहर पोलिसांनी छडा लावला। यातील अंदाजे 38 लाख रुपये किमतीची 30 किलो चांदी अज्ञात व्यक्तीकडून अफरातफर करण्यात आली होती। या गुन्ह्याची नोंद होताच डीबी पथकानं कसून तपास करून आरोपी जिया अली सय्यद राहणार रामनगर बाजार चौक गोंदिया याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्यानं चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून चोरी गेलेला संपूर्ण पार्सल चांदी, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली। देखिए, शक के दायरे में 3-4 लोग को लेते ही है, तो जिस पे शक आया उसमें इनको भी शक आया। उनका शक वीडियो के माध्यम से शायद पुलिस वालों को प्रॉपर में प्रूफ मिल गया, तभी इन्होंने एक्सेप्ट कर लिया। पण लोकांना ते सांगू की हाय व्हॅल्यूचे कम आयटम्स मागवतो ते शक्यतो कुरिअर वगैरे न मागवता इतर जे आपले ट्रेडिशनल जे बिझनेस आहे त्याच्यासाठी मागवतात। ते पार्सल त्यांनी गुजरातवरून मागवले होते। गुजरातवरून ते एक नागपूरची कुरिअर कंपनी त्यांच्याकडे आले होते। नागपूरच्या कुरिअर कंपनीकडून ते गोंदियाची एक त्यांची सब कुरिअर कंपनी आहे आणि गोंदियाच्या सब कुरिअर कंपनीकडून त्यांचे जे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्या एका डिस्ट्रीब्युटरकडे हे मुद्देमाल आढळले।